प्रत्येकाला या श्रावण महिन्यामध्ये एक तरी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असते. बघा, जशी आपण श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीची सेवा करतो, महादेवांची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपण या श्रावण महिन्यात आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 1, 2, 5, 11, 21 असे पारायण करायचे असतील त्यांनी अवश्य करायचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना फक्त गुरुवारी एक मांडी पारायण करायचं आहे त्यांनी ते कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीने याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारला महत्त्व आहे आणि आपण आपल्या गुरूंची सेवा गुरुवारी खास करून करत असतो आणि म्हणूनच आज देखील श्रावण गुरुवार आहे. आपण आवर्जून आजच्या गुरुवारी एक तरी आपल्या गुरूंसाठी एक तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता ज्यांना आजच्या गुरुवारी हे पारायण करायला शक्य नाही त्यांनी या श्रावण महिन्यात जेवढे पण गुरुवार येत आहे त्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे पारायण करू शकतात किंवा त्या गुरुवारपैकी ज्या गुरुवारी तुम्हाला हे पारायण करायचं असेल तुम्ही त्या गुरुवारी एक मांडी पारायण करू शकतात. तुम्ही हे एक मांडी पारायण करताना अगदी साधे सोपे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. तुम्हाला खूप मोठी पूजा मांडणी करायची गरज नाही, खूप मोठी पूजा करायची गरज नाही. अगदी साध्या पद्धतीने तुम्ही अगदी तुमच्या धावपळीच्या दगदगीच्या जीवनात देखील हे पारायण तुम्ही करू शकतात. आता गुरुवारी बघा, प्रत्येकाला आपल्या जीवनात अडथळे येत असतात. तुम्हाला जर का तुमच्या जीवनात तुमच्या कामात खूप अडथळे येत असतील, जर का आपल्या पत्रिकेतील गुरुचं पाठबळ कमकुवत असेल, स्ट्रॉंग नसेल, तर आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी अडथळे येत असतात आणि हे अडथळे दूर करण्यासाठी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी या श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही एक मांडी पारायण करू शकतात. आता हे पारायण तुम्ही गुरुवारी अगदी दिवसभरात केव्हाही करू शकतात. दुपारी 12 ते 12:30चा टायमिंग सोडून तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी या पद्धतीने केव्हाही हे पारायण करू शकतात. एक मांडी पारायण म्हणजे काय? आपल्याला एका बैठकीत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच पूर्ण वाचन करायचे आहेत. अजिबात उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही, मध्ये अजिबात उठायचं नाही. एकाच ठिकाणी बसून तुम्हाला 1 ते 21 हे पूर्ण अध्याय पठण करायचे आहे. याला एक मांडी पारायण म्हणतात. हे पारायण करताना तुम्हाला वेगळी पूजेची मांडणी करायची गरज नाही. ज्याला इच्छा असेल त्यांनी पूजेची मांडणी केली तरी चालेल. ज्यांना इच्छा नसेल किंवा ज्यांना वेळ नसेल त्यांनी आपल्या देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी चालणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पारायण करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. तुळशीला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे पारायण वाचायला बसायचं आहे. अगदी साधे सोपे नियम आहे. देवघरात तुम्ही दिवा लावा. शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो लावून घ्या. छान सकाळी देवपूजा करून घ्या. उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेत हे वाचायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर एक पाट ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पोथी ठेवायची आहे. एक स्वच्छ कपडा अंथरा, त्यावर ही पोथी ठेवा. गुरूंना नमस्कार करा, आपल्या कुलदेवीला नमस्कार करा, ग्रंथाला नमस्कार करा आणि 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पठण करायचे आहे. वाचताना व्यवस्थित, लयीत, एका आवाजात आपल्याला वाचायचं आहे. घाई गडबडीत वाचन करायचं नाही. वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ उचलून देवघरासमोर ठेवायचा आहे. देवघरासमोर बसणार असाल तर ग्रंथ तुम्ही देवघरासमोर एका बाजूला पाट मांडून ठेवू शकतात. आणि जर का तुम्ही हे वाचन करायला एखाद्या बाजूला देवघराच्या रूममध्ये बाजूला बसणार असाल तर वाचन झाल्यानंतर हा ग्रंथ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. देवघरात हा ग्रंथ ठेवल्यानंतर या ग्रंथाला तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे. ग्रंथाला गोडाचा नैवेद्य दाखवा. खडीसाखर, फळे, शिरा जे पण काही असेल त्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा. देवीची आरती करायची असेल तर देवीची करा, आपल्या गुरूंची करा, दत्तगुरूंची करा. या पद्धतीने आरती करून आपल्याला आपली जागा, आपलं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे.
अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. जास्तचे नियम पाळण्याची गरज नाही. या दिवशी मात्र तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. श्रावण महिना असल्यामुळे आपण नॉनव्हेज खात नाही, परंतु एरवी जरी तुम्हाला हे पारायण करायचं असेल तरी देखील तुम्ही एरवी हे पारायण तुम्ही करू शकतात. त्यावेळेस चुकूनही तुम्हाला घरात मांसाहार करायचा नाही आहे. जर का हे पारायण तुम्हाला एखाद्या इच्छापूर्तीसाठी करायचं असेल तर तुम्ही पारायण वाचायला बसण्यापूर्वी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा सर्वांनाच माहिती आहे. संकल्प सोडायचा आहे, त्यानंतर एक वेळा स्वामी स्तवन पठण करायचं आणि त्यानंतर आपल्याला या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पठण करायचे. एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, नियम खूप मानत बसला ना तुम्ही तर तुमच्याकडनं कुठलीच सेवा घडणार नाही. आपण सेवा करतो. आता बरेच जण म्हणतात आम्ही हे सेवा केली, आम्ही हे पारायण केलं, आमच्या जीवनात खूप अडचणी आल्या, आम्हाला खूप अडथळे येत आहे. तर बघा, देव कधीही कोणाचं नुकसान करत नाही. देव कधीही कोणाला संकट देत नाही. आपल्यावर संकट येतात, आपलं नुकसान होतं, आपल्याला अडचणी येतात, ते आपल्या कर्मानुसार येत असतात, आपल्या कर्माचे प्रारब्धानुसार येत असतात. आपण जेव्हा पण जी सेवा करतो ना त्या सेवेने आपल्या कर्माचे प्रारब्ध हे कमी होत असतात. आपण जे भोग भोगतो ना त्याची चटके आपल्याला अल्लाद बसत असतात. आपले कर्म हळूहळू हे कमी होत असतात आणि लवकर कमी होत असतात. म्हणून आपण आपली कुठलीही इष्टदेवतेची गुरूंची सेवा करायची असते. कुठलीही सेवा केल्याने आपलं कधीच वाईट होत नाही. कुठलाही देव, कुठलेही गुरु आपले कधीच वाईट करत नसतात. वाईट होतं ते आपल्या कर्माच्या भोगानुसार, प्रारब्धानुसार आपलं वाईट होत असतं. त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता आपण जास्तीत जास्त सेवा करायची, जेणेकरून आपले कर्माचे भोग हे लवकरात लवकर संपतील आणि आपल्या नशिबात, आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले गोष्टी घडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.